नमस्कार मित्रांनो. काय मग जिममध्ये रोज घाम गळताय पण छातीचा घेर काही वाढत नाही बाबा. टी शर्ट घातल्यावर बॉडी मस्क्युलर पण दिसत नाही. अहो काळजी करू नका, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय फक्त 10 मिनिटाचा कडक चेस्ट वर्कआउट प्लॅन. दिसण्यात नाही तर छातीच्या रुंदीत धमक पाहिजे आणि अशी धमक कमवण्यासाठी तासनतास जिममध्ये घालवण्याची गरज नाही. फक्त 10 मिनिटच प्रामाणिकपणे द्या, मग बघा कसा तांडव होतो ते. हो मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण असे 5 जबरदस्त व्यायाम पाहणार आहोत जे तुमची चेस्ट मसलला एकदम ब्लास्ट करून टाकतील. अप्पर चेस्ट, लोअर चेस्ट, मिडल असेल एकदम कडकमध्ये प्रत्येक भाग लोखंडासारखा मजबूत होईल. वेळ न घालवता चला आपण चालू करूया आता पुढचा कार्यक्रम कसा पद्धतशीरवानी. वर्कआउटच्या आधी वॉर्मअप करून घ्या कंपल्सरी. नॉर्मल डिप्स वगैरे मारून घ्या. त्याच्यानंतर पहिला सेट राहील आपला हा डंबेल फ्लाय. त्याचे पूर्ण माइंड मसल कनेक्शनमध्ये सेट कंप्लीट करा. पहिलवान फॉर्मला आहे बाबांनो, त्याच्या नादाला लागून चालणार आहे का आपल्यासारख्याला. पुढचा सेट घेऊ आपण आता. त्याच्यामध्ये जेवढं होईल तेवढं हाय वेट स्वतःच्या जीवावरती मारण्याचा प्रयत्न करा. कुणाचा सपोर्ट घेऊ नका. जेवढं होईल तेवढं रॅप फील करून मारा. मसल फाटेल असा एकदम धासूमध्ये एकदम बॉडी पंप झाली पाहिजे. अप्पर चेस्ट फाटली पाहिजे. जसं मी बोललोय सेम तसं पहिलं बघा. 20-40 किलोनं रेट्या लावलाय पहिलवानाने. आलेच बघा मी पण तिथे त्यांना सांगायला जरा थोडंफार काय करेक्शन करायचं जर असेल तर एकदम टॉपमध्ये. थोडाफार जर त्यांचं नॉर्मली चुकते ते मी जरा करेक्शन करून. पुढचा सेट बघा कसा मारते. जर बिगिनरांनी करू नये हा सेट. जर झाला तर पॉसिबल करा. जेवढं होईल तेवढे वेट तुमच्या बजेटनुसार घ्या आणि त्यानुसार मसलला फील करत मारा. फक्त चेस्ट सपोर्टेड घेऊन मारा. एकदम इंजरीचे चान्सेस जास्त होण्याचा प्रॉब्लेम आहे इथं. फक्त बघून जरा व्हायचं लावा बाबून रेट या, नाहीतर उघड डोक्याला काहीतरी होईल शॉर्ट काहीतरी. प्रत्येक सेटला वेट इन्क्रीज करणे महत्त्वाचे आहे. जेवढं होईल तेवढं तुमच्या बजेटनुसार वेट वाढवा आणि तसा हळूहळू रेट या लावा. जास्त काय लोड घेऊन काय मारू नका. पहिलवानाला पण मी सेम तेच सांगितलं. जेवढं होईल तेवढं स्वतःच्या बजेटवरती करण्याचा प्रयत्न करा. सपोर्ट घेऊन करण्यात काही मजा नाही. कारण की काय सपोर्ट घेऊन जर केलं तर काही चेस्ट म्हणावायचे काही ग्रोथ घेणार नाही. नाहीतर काही मागचं तेच पुढं नको आपल्याला. तर बघा मागणं कसा पहिलवान आला आहे. त्याच्यानंतर तो सेट घेणार आहे. नवीन मेंबर आहे. तो म्हणला की आम्हाला जरा आवाज घ्या जरा तुमच्यात. म्हणून म्हणलं ये बाबा तुझा पण जरा लावर रे घ्या. सोशल तेवढा तुझा पण देतो गप्पा जरा आवाज. आला बघा तो पहिलवान. जमानं झालं थोडं त्याचं जरा चुकतंय सेट, पण बघूया आपण जरा नवीन आहे त्यामुळं हळूहळू जरा होईल तो पण ठीक. लवकर तो पण येईल पहिलवानाच्या जोडीला. जबरदस्त वर्कआउट क्रिएट करायला तो पण. अयो ते दुसराच कोणतरी आलाय. हा बघा पहिलवान आत्ता आला मागणं. त्यानं कुठला सेट घेतलाय अतिजम्माल. यानं प्लाय घेतलाय वाटतं. असो काही नाही. प्लाय पण बघा कसा मारतो एकदम टफमध्ये. तो पण लवकरच येईल पहिलवानाच्या जोडीला. पहिलवानचा खासम खास आहे बरं का. आपण त्याचं नाव अजित आहे. नाव बाबा अजित तू पण रेट. बघू मग आता काय करायचं पुढे हळूहळू. फक्त अजितची जरा बॉडी गेन करायची आहे. अजित गेनसाठी झालेलं आहे. बघूया आपण आता काय करायचं. हो का बघा अजित कसा शर्ट काढून लगेच नावाचा की बाईने शर्टच काढलाय लावलाय रेट आहे बघा. त्यानं मग काढून शर्ट काढून बॉडी दाखवायसाठी फ्लेक्स करते. बॉडीवर उतरून करल बघा तुम्ही आता सगळे मिळून. चला आपण तोवर जाऊया आता पुढच्या सेट. पुढचा सेट लोअर चेस्टसाठी. लोअर चेस्ट चांगली पंप करेल, मसल चांगली बिल्ड करेल. फक्त माइंड मसल कनेक्शन देऊन सेट मारण्याचा प्रयत्न करा. उगाच आपलं काही पण आबडदबड वेट लावायचं आणि कसा पण रेट्या लावायचा. त्यानं छाती पाक फाटायची नाही, पाक फुटून जाईल. उगाच दाडाचे गाड होईल काहीतरी वेगळं. त्यामुळे मसलला फील करत मला वजन कमी असलं तरी चालेल, पण आपलं मसल फील करत पहिलवानला सांगितल्याप्रमाणे बघा. पण पहिलवानला काय किती वेट लावलं तरी काय पहिलवानला फरक पडत नाही. कारण ताकद लई रांगड्याकडे. ताकदीच्या बाबतीत पहिलवानाचा नाद नाही करायचा. फक्त जरा व्हायचं चेहऱ्यावर तो स्माईल देत नाही. कॅमेरा पुढे आला की जरा थोडा लाजतो, त्यामुळे तो जास्त स्माईल देणार नाही. न्यू मेंबर घेतला आपण व्हिडिओमध्ये. तो पण जरा होईल तेवढं जरा पॉसिबल मारतोय. जरा चुकलं तर जरा थोडं करेक्शन करून देतोय मी त्याला. हळूहळू तो पण जरा शिकेल. आवड असली की सगळं काही पॉसिबल आहे.
सेम तसाच हा पण पहिलवान आहे. हळूहळू करेक्शन करत करत मारण्याचा प्रयत्न करतोय. आत्ताची त्याने जिम जॉईनिंग केलेली आहे, त्यामुळे त्याला जास्त एक्सपिरियन्स नाही, त्यामुळे ज्युनियर म्हणून तर त्यांना ज्युनियर म्हटलं जाते. पण बघा बाई कसा ठोक्यातून रेट्या लावते. आता हा सगळ्यात महत्त्वाचा सेट आहे. 3 सेटचा 1 सेट बसतो, सुपर सेट आहे. फक्त मारताना मसल कनेक्शन देऊन मारा. बॉडी पंप कशी होते तुम्हाला दिसेल स्वतः वर्कआउट फील केलं मारल्यानंतर. पहिल्यांदा पंप दाखवला आहे, सेम तसाच घ्या. 10चे 3 सेट करायचे, 3चा कंबो एकच बसणार आहे. उठल्यानंतर बघा बॉडी कशी पंप होते. स्वतः तुम्ही वर्कआउट केल्यानंतर तुम्ही स्वतः मिररमध्ये बघा, मग तुम्हाला समजेल की हा सेट काय लेवलचा आहे. त्याच्यामुळं पुढं मग बघू आणखी कसं कसं काय करायचं. अजून जर ॲड काय करता आलं मला नवीन तर मी तुम्हाला आवश्यक कळवेन. पण हा सेट घेताना वेट स्वतःच्या बजेटमध्ये बसेल एवढंच घ्या, कारण की जास्त जर लोड घेतला तर तुम्हाला सेट म्हणावा असा बसणार नाही, मसलवरती पंपच येणार नाही. आता तुम्ही सेट मारून झाल्यानंतर बघा मी मसल स्क्वीज करून दाखवतो, म्हणजे पंप झालेली तुम्हाला दाखवतोय. त्याच्यानंतर तुम्ही ठरवा तुम्ही वेट किती घ्यायचं आणि सेट कसा मारायचा तो, मग बघू आणखी पुढं. मी पण वेट मला झेपल एवढंच घेतलं, जास्त काही घेतलेलं नाही, तरी पण बघ तोंडाचा चंबू करतोय ते बघा. होईल तसं जरा वाईज मारतोय मी पण हळूहळू. सेट चालू असताना रॅपमध्ये कॉम्प्रोमाइज करायचं नाही काही जरी झालं तरी. म्हणून मी आधी सांगितलंय की वजन तुमच्या बजेटनुसार लावा. आता बघा मसल मी कशी पंप झाली ते दाखवते तुम्हाला. त्याच्यानंतर आता 3रा सेट ड्रॉपचा घेते, फक्त मसल पंप दाखवण्यासाठी मी ड्रॉप सेट सोडला होता. आता 3रा सेट बघा चालू केला आहे परत. त्याच्यानंतर एकदम मसलला फील कर. शेवटचा सेट जरा जाताना खूप त्रास होतोय, सेट बसत नाही, तरी पण कट टू कट बिगर सपोर्टेड सेट मारायचा. सपोर्ट घेऊन सेट मारायचा नाही तर मसल तुमची पंप होणार आहे, अन्यथा पंप होणार नाही. कारण की सपोर्ट घेतला जशी मसल फाटणार आहे त्या पद्धतीने मसल फाटणार नाही. म्हणून बिगर सपोर्टेड वर्कआउट करायचा. कोणताही सेट असो स्वतःच धुरंधर व्हायचं. धुरंधर 3रा पार्ट आपण लगेचच काढू, तिथं पण आपण काही मागं सरकणार नाही. बघा आता चेस्ट कशी पंप झाली. फक्त एकाच सेटमध्ये एवढी चेस्ट पंप झालेले आहे. मग विचार करा तुम्ही, जर आपण 3-3, 4-4 जर सेट घेतले तर मसल कसली पंप होईल ते. म्हणून सांगतो बिगर सपोर्टेड जेवढं होईल तेवढं स्वतःच्या दमवरती वजन लावून रेट्या लावा. सेम बघा पहिलवान पण सेम तोच सेट घेतोय. पहिलवानची पण आता पहिलवान फुल शर्ट घातल्यामुळं बॉडी काही त्याची दिसणार नाही, पण लवकरच ते तुमच्या समोर बिगर शर्टलेस येईल, पनेलवरती येईल या फिर ओपनली येईल, पण लवकरच येईल. आता हा वर्कआउट फिनिश झाल्यानंतर आपण लास्ट वर्कआउट घेणार आहे, तो म्हणजे फ्लॅट बेंचवरती आपल्याला सेट घ्यायचा आहे, डंबेल पुल ओव्हर. त्याच्यामध्ये जेवढे सेट सांगितले तेवढे सेट घ्या. रॅप प्रॉपरली मारण्याचा प्रयत्न करा. ह्यापुढे मी जो परत प्रत्येक सेटवरती मी प्रॉपरली व्हिडिओ काढणार आहे ते तुम्हाला सांगेनच. त्यामध्ये काही चुका होतात, सेट कसा घ्यायचा आहे, काय करायचं आहे, सेट चुकणे, माइंड मसल कनेक्शन देऊन कसा सेट मारायचा आहे, डंबेलचं वगैरे. आता पण मी बघा दाखवून देतोय पहिलवानांना डंबेल कोणत्या रेंजपर्यंत आणायचं आहे, कोणत्या रेंजला खाली गेला पाहिजे, एल्बो कुठे बेंड करायचे आहेत, कुठे नाही, हे सगळं मी प्रत्येक सेटला सांगेन मी तुम्हाला. एक सेट मी घेतोय. आणि जर तुम्हाला काही करेक्शन वाटत असेल, तुम्हाला काही विचारायचं असेल, सेटबद्दल माहिती विचारायची असेल, चेस्ट कोणताही वर्कआउटच्याबद्दल जर काही विचारायचं जर असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये बोलून विचारू शकता. मी तेव्हा तुम्हाला आवश्यक रिप्लाय देईन. थँक्यू सो मच भावांनो.